अकोल्यातील अन्नपूर्णा माता मंदिराशेजारील खुल्या मैदानात झाडाझुडपांना लागलेली आग पाहता 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या बादल्या उचलून आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र पाण्याचा तुटवडा आड आला असून अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले आहे। अकोल्यातील अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली। मंदिराच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात अचानक गवत, काटेरी झुडूप आणि काही लहान झाडांना आग लागली। प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे। आग इतकी झपाट्याने पसरली की परिसरात धुराचे लोट पसरले। या आगीची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धावले। त्यांनी कोणतीही अग्निशमन साधने नसताना हातात पाण्याच्या बादल्या घेऊन आगीवर पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली। त्यांचा प्रयत्न शौर्यपूर्ण असला तरी पाण्याच्या कमतरतेमुळे आग आटोक्यात येऊ शकली नाही। घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना दूर ठेवत आगीला आळा घालण्याचा प्रयत्न केला। काही वेळातच अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते। या आगीत झाडाझुडपांसह पर्यावरणाचेही मोठे नुकसान झाले आहे। अशा ठिकाणी विजेच्या तारा सुरक्षित नसल्यास भविष्यात अधिक गंभीर घटना घडू शकतात। त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि धाडस निश्चितच कौतुकास्पद आहे। मात्र या घटनेने पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। डाबकी रोड येथील अन्नपूर्णा मातेच्या एरियामध्ये जे प्लॉटिंग आहे तिथे लागलेल्या मोकळ्या मैदानामध्ये आग मोठ्या प्रमाणात आहे। जसं वाऱ्याचा वाढता वेग आहे तसंच आग वाढत आहे। आम्ही विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु वाढण्याचा प्रवाह असताना त्याच्यामुळे आग वाढत आहे। आणि आता आम्ही फायर ब्रिगेडला सुद्धा माहिती दिलेली आहे। लगेच 5 मिनिटात गाडी येणार आहे।